सर्वांना नमस्कार. खरं तर तुम्हा सर्वज्ञाच्या समाजी दियावे अवधान माझे ही विनवणी सलगीची का मनोरथांचे मनोरथ पूर्ती का माहेरी श्रीमंती होती तुम्हा आहेस. ज्ञानेश्वर महाराजांनी श्रोत्यांना अत्यंत महत्त्वाचं असं स्थान दिलेलं आहे आणि त्या श्रोत्यांकडे बघत असताना त्यांच्याविषयीचा जो भाव आहे तो अत्यंत निर्विकार श्रेष्ठ भाव. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती आणि मी दुबळा अर्चित असे भक्ती तरी बोल तरी गंगावती स्वीकार अलकी. तुम्ही सर्व महेशाच्या मूर्ती आहात अशा पद्धतीचा भाव अंतकरणामध्ये ठेवून तुम्ही आम्ही सर्वजण त्या महेशाचीच मूर्ती आहे. त्यामुळे आता जरी मी इकडे व्यासपीठावर असलो तुम्ही तिकडे असला समोर तरीसुद्धा याच्यामध्ये काही भेदभाव असा नाही आहे. कारण का तूची श्रोता तूची वक्ता ज्ञानासी अंजन तूची एक सर्व होणे जाणे तुझ्या हाती. तुका म्हणे येथे नाही मी तू पण स्तवावे ते कवन कवनाला. या ठिकाणी एकत्वाचीच भूमिका आहे पण वेदांतामध्ये त्याला काय म्हटलेलं आहे की वास्तव जो आहे तो अभेद आहे आणि कल्पित हा भेद आहे. वास्तव अभेद आहे हा समजण्यासाठीच पूर्ण वेदांत आहे. वास्तव अभेद आहे. आम्ही वास्तवता विसरून गेलो आणि जे अवास्तव आहे त्याला महत्त्व दिलेलं आहे. वास्तव नाही अवास्तव. वास्तव सोनं आहे, अवास्तव अलंकार. मग आमचं दिवसभर जे जीवन जगणं आहे ते वास्तवामध्ये नाही, वास्तविक पाहता असं आपण बऱ्याच वेळेला म्हणतो, वस्तुतः असं म्हणतो. असे बरेच वेळेला आपण जीवनामध्ये प्रश्न, पण वस्तुताही कळलेलं नाही, वस्तूच कळालेली नाही. वस्तू कळालेली नसल्यामुळं वास्तव कळालेलं नाही आणि वास्तव न कळाल्यामुळं आपला विस्तव झाला आहे. कारण वास्तव जे आहे ना ते सामान्य आहे आणि सामान्याच्या ठिकाणी कोणतंही द्वंद्व नाही. लाभहानी, जय पराजय, ऊच नीच, सुख दुःख, पाप पुण्य काही नाही. कारण ते वास्तव असं आहे ना ते नित्य आहे वास्तव. आणि वास्तवावर जे भासमान आहे ना त्याच्या मात्र ठिकाणी सर्व उत्पत्ती स्थिती असल्यामुळे, लय असल्यामुळे, येणं जाणं असल्यामुळे, ज्याला गता येता म्हणतो आपण, गता येता त्याच्या ठिकाणी आहे. भव जे शब्द आहे, भव, भव म्हणजे काय? भव या शब्दाचा आपण म्हणतो भवसागर. म्हणजे काय भवसागर? म्हणजे काय तुटला हा भवसागर रे, खेळ मांडियला वाळवंटी घाई नाचती वैष्णव, गर्भ अभिमानी विसरली याती एकमेका लोटांगणी जाती रे, निर्मळ चित्ते झाली नवनीते पाशाना पाजर फुटती रे. तुका म्हणे काय केली पाय उत्तरावया भव. पण भव म्हणजे काय? नाही, तुम्ही कधी हे केलं नाही भव शब्दावर? भव म्हणजे होणे. भव म्हणजे काय? होणे. आत्ता आम्ही कोणत्या भावामध्ये आहोत? तर ज्या भावात आहोत त्या भावात आहोत. आपण आता कोणत्या भावामध्ये आहोत? तर ज्या भावात आहोत त्या भावात आहोत आपण. म्हणजे आपण तसं होतोय. जसं पाणी वेगवेगळ्या साच्यामध्ये ठेवल्यानंतर ते पाणी निराकार त्या साच्याचा आकार घेते. घेते का? घेत नाही, पण घेतल्यासारखं वाटते. महाराजांचं त्याच्यावर वेदांताचं, त्यांची भाषा वेदांताची आहे. त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे की अध्यास म्हटलेलं आहे, भ्रांती म्हटलेलं आहे, भ्रम म्हटलेलं आहे. की नसताना भासमान व्हायला लागले. नसताना, दोरीवर साप नसताना कल्पनेनं. आता जसं जसं एखादा बर्फ तयार झाला पाण्याचा, तो वेगळा आकार धारण करतो. पण पाणी झाले का हो तसं? बर्फामध्ये असलेलं पाणी तसं झालंय का? नाही झालेलं. पण बर्फाची जी मूळ अवस्था आहे ती मूळ अवस्था पाणी आहे आणि बर्फ झाल्यानंतर सुद्धा ते पाणीच आहे.
वितळल्यानंतर ते सुद्धा निर्विकारच आहे. तिन्ही अवस्थामध्ये ते निर्विकार आहे. पण त्याला जी उपाधी लागली, ज्याला तादात्म्य म्हणतात, त्याला म्हणतात उपाधीचं कोणतं तादात्म्य घेतलं त्यानं. आता या व्यवहारामध्ये, लौकिक व्यवहारामध्ये पाण्यानं भांड्याचं तादात्म्य घेतलं, तसं त्या आपल्या चैतन्यानं कुणाचं तादात्म्य घेतलंय तसं ते होते. जसं पाणी साच्याच्या आकाराचं होतंय तसं हे चैतन्य मग होतंय का तरी, तर होत नाही, फक्त भासतंय. आणि हा भासमान जे आहे त्या भासमानच्या ठिकाणी जर आपण जागृत नसलो तर त्याचे परिणाम आपल्यावर होतात. जसं दोरीवर साप दिसला नाही, पण जर त्या नसलेल्या सापाची कल्पना जर झाली आणि त्याला जर सत्ता आली, त्याच्यात एक गंमत आहे, सत्ता आली पाहिजे तिथे. कुठली? तुमची सत्ता पाहिजे तिथे, मग त्याची सत्ता निर्माण होते, नाहीतर त्याची सत्ता निर्माण होत नाही. जसं लहान मुलगा सापाला धरून फेकून देते, नाही ते खेळत बसेल. पण आम्हाला खोटा जरी साप दाखवला, समजा मला असं वाटलं कधीतरी महाराज की एखाद्या प्रवचनामध्ये दोरीवरचा साप, दोरीच घेऊन यावं, फक्त ती सापाच्या आकाराची असावी आणि अशी फेकावी सगळ्यांकडे. मग काय होते बघावं की साप खरा आहे का खोटा आहे. प्रवचन चालू राहील का नाही? राहणार नाही चालू. कसं राहील? म्हणजे समोर प्रत्यक्षामध्ये दोरी आहे, फक्त तिनं सापासारखा रंग आणि रूप धारण केले, आणि तो डोळ्यानं बघत असताना सुद्धा त्याला जर हात लावायला आम्ही घाबरत असू, होय, म्हणजे त्याला प्रत्यक्षात सत्ता नसताना, खोटा असताना, डोळ्यासमोर असताना, प्रतिक्रिया अनुभवाला येत असताना सुद्धा जर नुसती आम्ही त्या कल्पनेनं सत्ता दिली, बघा की हाय कुठे, निर्जीव आहे, काही करू शकत नाही, फक्त कल्पना मात्र आहे. म्हणून त्या कल्पनेपासून कल्पीला जो ठेवा, वास्तवता विसरून, दोरी विसरून, कल्पनेतला साप निर्माण करून त्या कल्पनेतल्या सापाला ज्यावेळेला सत्ता दिली जाते, तीही सत्ता तुमच्याच अधिष्ठानावर दिली जाते, त्याच्या अधिष्ठानावर नाही. कारण त्याला माहितीच नाही, त्याच्या ठिकाणी काही झालेलंच नाही. म्हणजे भवसागर त्याच्या ठिकाणी नाही. कुठे त्याच्या ठिकाणी आहे भवसागर? जसं दोरीवर सर्प भव नाही, भाव नाही, भव नाही, अभाव आहे, तसं ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी भव नाही, भाव नाही, तर जीव धर्माचा, संसार धर्माचा अत्यंत अभाव आहे. महाराज सारखं सांगतात त्याच्या ठिकाणी अत्यंत अभाव आहे. 4 गोष्टी सांगतात त्याच्या ठिकाणी. काय नाही महाराज? अत्यंत अभाव, हा, प्राग्वंश भाव, प्रागभाव, प्राध्वंस भाव, अनन्य भाव, आणि हा, तसं चैतन्याच्या आपल्या तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी हे संसार धर्म जे आभासाचे सांगितले जातात ते काही नाहीत. त्याच्या ठिकाणी भव नाही. पण कधी वास्तवता जाणली तर, आम्ही त्या भावात असलो तर, आम्ही 12च्या भावात असतो. मी बऱ्याच वेळा सांगतो, 12व्या दिवशी जे नाव ठेवलं त्याला सत्य मानून जो बसला आणि आयुष्यभर जो त्या 12च्या भावात राहतो आणि 12वा केल्यानंतर जो जातो आणि पुढच्या परत जन्मामध्ये 12व्याला येतो, असा जो जीव आहे तो 12च्या भावात आहे. ह्या 12च्या भावातनं निवृत्त होण्यासाठी 13वा कळला पाहिजे. तो 13वा अध्याय आहे. तन मन धन सब कुछ म्हणून 13वा गोड करावा म्हणतो. 13वा गोड होतोय, पण 12 विसरले पाहिजे. हे 12 जो आहे निर्माण झालेला 12व्या दिवशी, तो 12चा भाव जो आहे तो आपला निवृत्त व्हायला पाहिजे.
नसलेला भाव आम्ही धारण केलाय आणि असलेला भाव आमचा जो आहे स्वभाव तो आहे आमचा. म्हणून आपला शांती, प्रेम आणि आनंद हा स्वभाव आहे. आणि म्हणून महाराज प्रत्येक वेळेला प्रत्येक प्रवचनात सांगतात की सुख नको, दुःख नको आणि सुख हवं, ही प्रत्येक जीवाची इच्छा आहे, कारण तो आपला स्वभाव आहे. पण त्या स्वभावाच्या ठिकाणी आम्ही किती जागृत आहोत. ती जागृत होणं म्हणजे खरी जागृती आहे स्वभावाच्या ठिकाणी. आणि स्वभावाच्या ठिकाणी निद्रिस्त होणं ही जागृतीतली सुषुप्ती आहे. मग आता आपण आज जर बघितलं तर आज सकाळपासून आतापर्यंत आपण जागृतीतल्या जागृतीत आहोत का जागृतीतल्या सुषुप्तीत आहोत? तर आम्ही आता जागृतीतल्या सुषुप्तीत आहोत. आणि त्याला कारण जर का असेल तर अज्ञान हे मूळ कारण सांगितलं. कारण अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान हे सगळ्या भूमिका त्या चिदाभासाच्या आहेत. त्याच्यावर ते वेगळा विषय आहे. पण त्याला कारण जर काय असेल, जीवाला हे भव आपल्याला त्रास द्यायला लागले, सुख दुःख त्रास द्यायला लागले, जन्म मरण पाप पुण्य, त्याला कारण, मूळ कारण जर असेल तर दोरीची विस्मृती आणि सर्पाची प्रतीती. परवा महाराजांनी वाक्य सांगितलं की सामान्याचं ज्ञान आणि विशेष रूपाचं अज्ञान. आणि म्हणून आपलं जे सामान्य अस्तित्व आहे त्याचं आपल्याला ज्ञान आहे का हो? मी आता उलट जरा म्हणतो. महाराजांनी आत्तापर्यंत सांगितलं ते मला पहिला समजत नव्हतं, कारण मी जे चिंतन केलं होतं त्याच्याबरोबर उलटा व्याख्या यांनी सांगितली. त्यांच्या उलटी माझी व्याख्या होती. ते म्हणायचे सामान्याचं ज्ञान विशेष रूपाचं. मी म्हणायचो सामान्याचं अज्ञान विशेष रूपाचं ज्ञान. हे भ्रमाला कारण आहे. मग त्यांच्या दृष्टीने ते बरोबर आहेत, कारण तशी पण व्याख्या सिद्ध होती. मी म्हणून कोणतरी अहमवृत्ती जी आहे ती मी अहमवृत्ती ती आपल्याला सामान्य रीतीनं जाणते, पण विशेष सच्चिदानंद रूपानं जाणत नाही. हे त्यांच्या दृष्टीनं ते बरोबर आहे. मी काय चिंतन करायचो, माझं चिंतन असं होतं की दोरी रूपानं कळणं ह्याला सामान्य ज्ञान म्हणतात. सोनं रूपानं कळणं, कारण त्याला चांगदेव 65 मध्ये तो विषय मांडलाय. सुहासिनी विशेष रूपानं नटतात, सामान्य रूपानं त्या स्त्री असतात. तसं जीव हा मुळात परब्रह्म रूपानं सामान्य अवस्थेमध्ये आहे. त्या सामान्याचं ज्ञान आमच्या ठिकाणी आता आहे का? मी सामान्य आहे ना. आमचे महाराज म्हणायचे प्रवचनाला तुम्ही चला, विनयानंद म्हणायचे, म्हणजे मला प्रवचन येतच नाही, मी सामान्य माणूस आहे. त्यावेळेला मला वाटायचं मला प्रवचन येते. मी त्यावेळेला प्रवचनाच्या माध्यमातून उपाधी घेऊन विशेष झालेलो होतो. ते सामान्य अवस्थेत राहत. म्हणजे कोणतीही उपाधी तुम्हाला सामान्य ठेवत नाही. देह उपाधी असू दे, अज्ञान उपाधी असू दे, ज्ञान उपाधी असू दे, कोणती उपाधी असू दे, बऱ्याच वेळेला त्याच्यावर आपण चिंतन करतो, अनेक गोष्टीचं चिंतन करतो. पण मी सामान्य होतो का? बोध कशाचा व्हायला पाहिजे? सामान्याचा का विशेषाचा? साधू बोध कशाचा देतात? सामान्याचा का विशेषाचा? कशाचा देतात? सामान्याचा बोध देतात का विशेषाचा? अहो ते जे बघा विशेष आहे ते सत्य आहे काय? बरं आहे का तरी? बघा फार गंमत आहे. जागृती विशेष आहे काही सामान्य आहे? तिन्ही अवस्था विशेष आहेत का सामान्य आहे? सामान्याच्या सत्तेवर विशेष आहे ना. जागृती विशेष आहे, पण जागृतीमध्ये असलेली सामान्य सत्ता अनिश्चित आहे, अन्वय तिचा आहे आणि व्यतिरिक्त कुणाचा आहे? जागृतीचा. मग जागृतीत असताना मी जर ज्ञानामध्ये असू तर सामान्यात असायला पाहिजे. मी हाय सामान्यात, सत्सामान्य म्हणतात. सतरूपानं सर्वांच्यात व्याप्त असलेली जी सत्ता आहे त्याला सत्सामान्य म्हणायचं. ते ब्रह्मसूत्रामध्ये विषय आलाय. हा होय. सामान्य जे आहे हा विशेष तुम्हाला तुमचा भ्रमनिवृत्तीसाठी. हा सामान्य जे आपलं स्वरूप आहे व्यवहार करत असताना विशेषात करायचं, पण सामान्याला धक्का न लावता
मग सामान्याला धक्का न लावायचा असलं तर व्यवहारकाली जागृती ज्याला म्हणतात, ती जागृती ही जीवानं घेतलेली सामान्य स्वरूपाची अवस्था सोडून, स्वरूप सोडून विशेषाशी तादात्म्य पावल्यानंतर जी भोगली जाते ती जागृती आहे. आतापर्यंत आम्ही जागृतीची व्याख्या काय केली हो? काय केली? जागृती कशाला म्हणलं आम्ही? कशाला जागृती कशाला म्हणतो आपण? 4 सत्ता परवा महाराजांनी याच्यात सांगितले, 4 देह सांगितले: जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि काय तुर्या. तुर्या तुर्या. मग आता त्याच्यामध्ये 2 गोष्टी सांगितल्या त्यांनी. एक, ज्ञानी माणसाला त्याची जी समाधी अवस्था आहे म्हणजे तुर्या अवस्था, आणि स्वप्न अवस्था सत्य आहे. 4 अवस्था नाहीत म्हणून सांगितलं, 2 अवस्था आहेत म्हणून सांगितलं. मग जागृती आणि सुषुप्ती अज्ञानाची आहेत. आता हे लिहून घेतलं आपण, जागृती आणि सुषुप्ती अज्ञानाची आहे आणि स्वप्न आणि समाधी ज्ञानाची आहे. मग आता आपण कुठल्या पार्टीत बसायचं यातल्या? काय हो महाराज, सुनील महाराज, आपण काय म्हणायला लागलोय आता? जागृती आणि सुषुप्ती अज्ञानाची आहेत, म्हणजे अज्ञानी तिथं असतो. म्हणजे याचा अर्थ काय? तर या पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, स्थूल देहाच्या माध्यमातून पंचविषयी सत्य मानून जो सुखासाठी व्याकुळलेला आहे, हा व्यवहार करावा आहे. आता ते सत्य मानलाय त्यानं, पण ते सत्य आहे का? नाही. मग दिवसभर आज जर बघितलं मी, तर मी शेतात गेलो, पाणी पाजलं, मी माझी पत्नी आहे, ही माझी मुलं आहेत, हे माझं सगळे भाऊ बंद आहेत, नातलग आहेत, माझे बँक बॅलन्स आहे, हा सगळा कशातला चिंतन आहे? सगळं हे जागृतीतलं चिंतन आहे. आणि इथं काय सांगितलं त्यांनी? जागृती नाही. आता हे जे नाही म्हणायला लागल्यात ते आम्ही हाय म्हणायला लागलोय. मी माझे हरपले ग ठाईच्या काय महाराज, मी माझे हरपले ग, काय जेतीच्या तेथे, जेतीच्या तेथे मी माझं जीव स्वतःला विसरून जागृतीत येतो आणि मी देह आणि देहासंबंधी सर्व ममत्व धरून अहंता आणि ममता, त्याला अहम अध्यास आणि मम अध्यास. मग आता हे दिवसभर आमचा जर अहम अध्यास आणि मम अध्यास मध्ये जर गेला असला तर चित्तामध्ये संस्कार कुठले होणार? बुद्धीमध्ये संस्कार कुठले होणार? मग ध्यान जीवदशा कमी होणार का वाढणार? वाढणार. मग आता सगळ्याच गोष्टी जागृतीमधल्या जर मिथ्या आहेत, पण कधी ही व्यावहारिक सत्ता आहे, व्यावहारिक सत्ता आहे, पण व्यावहारिक सत्तेला पारमार्थिक सत्तेमध्ये काही स्थान नाही, काय स्थान आहे? विशेष रूपानं निर्माण होते स्वप्नावस्थेमध्ये, तिचा व्यतिरेक आहे. आणि स्वरूपाच्या ठिकाणी तर 3 अवस्थांचा व्यतिरेक आहे, त्याच्या ठिकाणी तर काय विषयच नाही. दोरीच्या ठिकाणी सर्पाची उत्पत्ती नाही, स्थिती नाही, लय नाही. स्वरूपाच्या ठिकाणी ना जागृती आहे, ना स्वप्न आहे, ना सुषुप्ती आहे, कारण स्वरूप नित्य प्रकाशमान आहे. स्वरूप नित्य प्रकाशमान आहे, बरोबर आहे. तू कसा आहेस सांगतो? तू प्रकाशमान आहेस का तू अंधारलेला आहेस? जर तुझ्या ठिकाणी आता जर सगळे हे जागृतीतले धर्म तू जर भोगत असशील, अनुभवत असशील, तर याचा अर्थ तू जागा नाहीस. म्हणून ते म्हणतात आता जागा रे बापानो जागा. किती वेळा सांगायचं? तरी अवधान ऐकले दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे बघा गोष्टी आहेत. कसा एक आहे
सर्व सुख, सर्व सुख, दुसरं सुख, दुसरी आसक्ती वासना, आणि चौथं आळस निद्रा प्रमाद. आता आळस निद्रा प्रमाद कुणाचा? हा, तमाचा. आसक्ती वासना कुणाच्या? राजाच्या. आणि सुख कुणाचं? सत्वाचं. आणि सर्व सुख कुणाचं? आत्म्याचं. मग अवधान जर दिलंस तर तू सर्व सुखाकडे जाशील, ज्याच्यापासून सत्वाला सुख मिळते, रजाला सुख मिळते, तमालाही सुख मिळते, ज्याच्यामुळे सत्वाला सत्ता येते, रजाला सत्ता येते आणि तमालाही सत्ता येते, जागृतीला, स्वप्नाला, सुषुप्तीला सत्ता येते. पण त्यांची ती सत्ता स्वतःची नाही, त्या सर्व सुखाची आहे. मग त्या सर्व सुखाकडे जाण्यासाठी आम्हाला प्रयत्न करायला पाहिजे. मग कसा प्रयत्न करणार आम्ही? बऱ्याच दिवसानंतर सर महाराज, अज्ञान शब्द काय आहे? आपण अज्ञान म्हणतो. अज्ञान कशाला म्हणायचं? स्वतःचं ज्ञान नसतं. अज्ञान, म्हणजे नाही, आणि ज्ञान नाही, स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यामध्ये ना, या 14व्या अध्यायामध्ये अज्ञानाची व्याख्या केली. वेदांती येती माया, ऐसे म्हणिजे प्राज्ञ राया, असो किती बोलो वाया अज्ञाने. त्याच्यावर बोलत असताना हा 17वा हे आहे, वाचून दाखवतो. हे प्राज्ञ शिरोमणी, वेदांती लोक हिला माया म्हणतात. असो, उगीच फार किती बोलावे, म्हणून जे म्हणतात ते हेच होय. हे धनंजया, आपल्या आत्मस्वरूपाचा जो विसर पडतो तो या अज्ञानाचे स्वरूप आहे. बघा किती गुह्य आहे माहितीये का? आता आम्हाला दिवसभरामध्ये आमच्या स्वरूपाची जरा सुद्धा स्थिरता नाही, जरा सुद्धा. म्हणजे अज्ञान काम कसं करत असेल बघा. आणि महाराज तर सारखं प्रवचन सांगतात अज्ञानाला अस्तित्वच नाही. मी आता कालचं त्यांचं अमृतानुभवाचं प्रवचन ऐकलंय. अज्ञान हाय कुठे? सूर्याच्या ठिकाणी नाही हो. सूर्याला अज्ञान ज्ञान काय माहितीच नाही. स्वरूपाच्या ठिकाणी ज्ञान अज्ञान काहीच नाही. पण काय झाले बघा, आणखी एक अज्ञानाचे स्वरूप आहे, सांगतात बघा. ते असे की हातात दिवा घेऊन अंधार शोधू लागला असता ज्याप्रमाणे तो दिसत नाही. जर अज्ञान शोधायला गेला, साप शोधायला गेला, पण दिवा हातात पाहिजे. मन शोधायला गेला आणि तुम्ही जागृत पाहिजे, मग मन सापडणार नाही तुम्हाला. तुम्ही जागृत नसला की चोर आलाच बघा. तुम्ही स्वरूपाच्या ठिकाणी थांबा, स्वतःच्या ठिकाणी थांबा, मन हरपते जेथीच्या तेथी. तुम्ही तिथनं गेलात बाजूला की मन आलंच बघा, वृत्ती आलीच बघा. तुम्हाला नेलंच तिनं बघा आणि घातलंच बघा खड्ड्यात. करून बघा, जरा मागे फिरा, मन थांबते. का? तुम्ही सत्ता दिली तिला. पाण्यानं लाटेला सत्ता दिली, लाट पाण्याला सत्ता देत नाही. तुम्ही थांबा, लाट थांबते. पण तुम्ही थांबू शकत नाही. का थांबू शकत नाही? कारण थांबायची सवय नाही. म्हणून ते 3 सिग्नल असतात, हो, थांबा, पहा आणि जावा. आम्ही थांबत नाही, पाहत नाही, आणि तसं जातो मग ऍक्सिडेंट होत्यात. तशी वृत्ती उठली, थांबा. वृत्ती कुठली उठल्या? जागृतीत. मग कुठली वृत्ती उठल्या? तर ती रात्री जे डिपॉझिट करून ठेवलेली असते, दिवसभर जी डिपॉझिट केलेली असते, ती चित्तामध्ये महासागर साठलेला असतो. त्यातली एक वृत्ती उठते. आता ती कोणी कुठं उठली? अंतःकरणाच्या स्तरावर. आम्ही काय म्हणतोय? उपद्रष्टाच. परवा आपण त्याच्यामध्ये बघितलं, उपद्रष्टा. मी कसा आहे? अंतःकरणाचा द्रष्टा आहे. मी तर या विश्वाचा द्रष्टा आहे. जाऊ दे तिकडे, ते विश्व काय करत नाही मला. काय करते विश्व?
आता माझी पत्नी तिकडे आहे, काय मला करते, धरते? माझं घर तिकडे आहे, मला काय धरते? तुमची शेती आहे, तुम्हाला काय धरलंय तिनं? मग कोण धरले आणि कुठे धरले? अहो, तुम्ही कधीच कुणाला धरू शकत नाही. ना तुम्ही देहाला धरू शकता, ना तुम्ही मनाला धरू शकता, ना बुद्धीला धरू शकता, कुणालाच धरू शकत नाही. तुमच्या ठिकाणी निर्विकार असल्यामुळे ते कशाचीच लिंपायमान होत नाही. फक्त लिंपायमान झाल्यासारखं नुसतं वाटतंच. कसं धरणार? निर्विकार तुम्ही जर असाल, निरअवयवी तुम्ही असाल, तुम्ही निर्लेप असाल, तुम्ही निसंग असाल, तर संघ कसा होणार? आणि मग न करी रे संघ का सांगायची वेळ आली? जर ज्याचा संघच होत नाही कशाशी, आकाशाचा कशाशी संघ होऊ शकत नाही, का होतोय? आता इथे आकाश आहे की नाही, त्याचा काय संघ आहे का? मग तुम्हाला आकाश व्हायचं आहे का संघ पावायचा आहे? न करी रे संघ राही रे निसंग, लागोने ते छंद ममतेचा, या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून तसे चालले. मी निसंग व्हायला तयारच नाही. जो मी हाय तयार नाही, मी संघ पाहिजे मला. अरे कोणताही संघ कर, सत्संग सुद्धा, ते काही वेळेला सत्संग सुद्धा, सत्संगाचं जर वेळ लागलं ते सुद्धा तापदायकच आहे. ती गंमत सांगतात. एक जण डोकं दुखत होतं म्हणून चंदन लावायला सांगितलं. डोकं दुखायला थांबलं, पण चंदन उघडायचा ताप सुरू झाला. तसं काय काय वेळेला जे येते की नाही आपल्याला, त्याला महाराजाला बसू देत नाहीत माणसं. महाराज तुम्हाला येतंय तुम्ही चला, महाराज तुम्हाला कीर्तन येते तुम्ही चला, महाराज तुम्हाला प्रवचन येते, तुमच्यासारखं कोण सांगत नाही. महाराजाला बसू द्यायचंच नाही. त्याची वृत्ती कुठंतरी स्थिर होते, ती स्थिर होत नाही, मग ती जाते. गेलं की तिथल्या माणसांची सगळे वृत्ती, त्याचे संस्कार, त्याचे गुणधर्म चित्तामध्ये भरतात आणि इकडे येते. आणि मग तिकडं आलं की येताना मग त्या वृत्ती उठत्यात. ते असा म्हणला, तो तसा म्हणला, हे असं झालं, ते तसं झालं. मग हे निराकार असलेलं तत्व त्याच्याशी एकरूप होऊन ते तत्व तसं होते. अहो बघा की काय होते ते, तुम्ही जसं त्याला साचा देता ना वृत्तीचा, तसं ती होते. आणि होऊन सुद्धा काय होत नाही, आणि मग ताप देऊन आणि जाते झाली वृत्ती. काय कसं किती सेकंदात काम करते कळूच नाही आपल्याला. उदाहरणार्थ, तुमचा एखादा शत्रू आहे, मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं, शत्रू आहे, ती आता घरात आहे, त्याच्या घरात झोपलाय, आणि तो इथं आता तुमच्या कल्पनेनं तुमच्या अंतःकरणात निर्माण झाला. झाल्याबरोबर कोण झाला शत्रू? कसा झाला? कसा झाला? त्याला कसं कनेक्शन मिळालं? तर चित्ताचं कनेक्शन मिळालं. चित्तानं त्याचा नाम रूप बाहेर काढून दिलं. त्याच्यात जी साठली होती वृत्ती, त्याच्यात जे संस्कार होते ना, वासना, ते काढून दिलं. काढून घेतल्यावर मनानं संकल्प केला. लगेच होत नाही असं, ती बाहेर येते मनाच्या ठिकाणी. मग मन त्याच्यावर विचार करते, हा आपला शत्रू आहे का मित्र आहे, हा आपल्याला अनुकूल आहे का प्रतिकूल आहे. हे सूक्ष्म देहाच्या ठिकाणी सारखी सिस्टीम चालू असते. ती फक्त सुषुप्तीत बंद पडते आणि जागृतीत सुरू होते, आणि ती अव्यक्तात जाते. म्हणजे तिचा प्रलय होतो, त्याला दैनंदिन प्रलय म्हणतात. आणि ती जागृतीत आली की परत उत्पत्तीला येते, मग स्थिती होते, आणि मग परत लय होत. असं दररोज चालू आहे, उत्पत्ती स्थिती लय. मग ती ज्या वेळेला चित्तातनं एखादी वृत्ती संस्कार बाहेर येते, त्यावेळेला मनाच्या ठिकाणी संकल्प निर्माण करते. मग काय संकल्प आम्ही निर्माण करतो? जे जे दिसे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. मग आम्हाला शत्रू दिसला कुठं? आत. मग त्याला काय म्हणायचं? जे जे दिसे भूत ते ते मानिजे भगवंत, असं म्हणतोय आम्ही. नुसतं आता शत्रूच झालं. शेती दिसली, मग काय म्हणते त्याला? मग ह्या सगळ्या अंतःकरणाच्या सूक्ष्म देहामध्ये असलेल्या सगळ्या वृत्ती ज्या ज्या वेळेला दिवसभरामध्ये उमटतात,
त्या वेळेला आमच्या अज्ञानामुळं आम्ही वृत्तीच्या माध्यमातनं वृत्तीनुसार आम्ही त्याचे संस्कार, गुणदोष, क्रिया, प्रतिक्रिया, रागद्वेष, सुखदुःख आमच्या चिदाभासाच्या ठिकाणी, त्या ठिकाणी जो साक्षी आहे त्या साक्षीला काय नाही होत. साक्षीला काय, साक्षी कायम साक्षीच आहे. काल आम्ही विठ्ठलराव बोलत होतो, अज्ञानी माणसाच्यातला बी साक्षी कायम आहेच. घोड्या गाढवांच्या मधला सुद्धा साक्षी कायमच आहे. पण तो न जाणून अज्ञानानं साक्षी आहे. आम्हाला ज्ञानानं साक्षी व्हायचं आहे. हे जर आम्ही झालो नाही तर आम्ही त्या गुणांच्या ठिकाणी सत्वगुण, अंतकरणाचा, इंद्रियांचा रजोगुण आणि विषयांचा तमोगुण, ह्या ठिकाणी आम्ही आल्याशिवाय राहत नाही. कारण का राहत नाही? मागणं फोर्सच तेवढा मोठा आहे. तुम्ही बघा, ज्ञानेश्वरी काढून 1 तासभर बसा, बघा काय काय करते ती, कुठं कुठं नेते तुम्हाला ती. महाराज सांगतात, ज्ञानेश्वरी वाचायला लागले की सांगतात ते उतूट दूध ठेवले. मग मी तर गंमत म्हणेन की ज्या वेळेला आम्ही प्रवचनामध्ये असतो त्यावेळेला त्या स्वरूपाशी किती एकरूप झालेलो असतो. कारण आम्हाला आमचं घरातलं सुद्धा आठवतंय अजून. म्हणजे घर घेऊन आलोय आम्ही, इथं आलोय, मोकळा आलेला नाही. घर आणले, पत्नी आणली, मुलं आणल्यात, सगळं आणलंय. जेवढं जेवढं जमवलंय मी माझं ते मी सगळं घेऊनच आलो इकडे. आणि हरपले कुठं? हरपले कुठं? ते त्यांची अनुभूती होती संतांची, मी माझे हरपले ग जेथेच्या तेथे. हे त्यांची, माझी अनुभूती काय? जिथं माझं काही नाही तिथं मी माझं निर्माण करतोय, ही माझी अनुभूती आहे. हे व्यासपीठ माझं आहे. तिथं त्याच्याशिवाय कोणाला अधिकार नाही. माझंच तिथं नाव असलं पाहिजे पारायणामध्ये. माझ्यासारखं कुणाला जमत नाही. अरे मुळात तुझा देहच खरा नाही आणि ज्ञान सुद्धा तुझं उसणं आहे. ते ज्ञानदेवांचं आहे, नामदेवांचं आहे, एकनाथांचं आहे, तुकाराम महाराजांचं आहे. तुझं तरी कुठं आहे? पण कीर्तन मात्र माझं आहे, प्रवचन मात्र माझं आहे, बाकी सगळं त्यांचं आहे, पण नाव अहंकारानं माझं आहे. म्हणून आपण जर जागृतीमध्ये जर जाग नाही, आता जागृतीमध्ये जाग राहायचं म्हणजे नक्की काय करायचं? तर जागृती मिथ्या आहे या बोधात असायला पाहिजे. महाराज बऱ्याच वेळेला ते सांगतात, पण सांगून त्याचं फास्ट असते, सगळं ते फास्ट असते, ते समोरच्याच्या डोक्यावर जाते. ते काय म्हणतात, ते काय म्हणतात त्या नाही, ते समोरच्याला कळतंय जागृती स्वप्न सुषुप्ती मिथ्या आहे एवढं त्याला कळतंय. अरे पण माझी जागृती मिथ्या आहे हे त्याला समजत नाही. ते त्याला समजत नाही, कारण गाडी पुढे गेलेली असते, ते उतरायचं त्याला लक्षातच राहत नाही. स्टेशनावर त्या जागृतीच्या स्टेशन आलं, उतरायला पाहिजे किंवा जागृतीच्या डब्यात चढायचंच नाही. स्वप्न अवस्थेमध्ये काल आमचा विषय झाला हो जागृतीच्या, आम्ही जागृतीच्या डब्यात चढून बसलोय. आता दैनंदिन व्यवहार आमचा जागृतीच्या रेल्वेची 3 डबे आहेत हो. पुढे इंजिन आहे ते साक्षीचं, तिथं कुठं जातं इंजिनकडे. हे फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास मध्ये बसायची सवय लागली हो. फर्स्ट एसी, सेकंड एसी, 3 टायर एसी, हे आमचे ते रेल्वेच्या ह्याच्यातले प्रकार आहेत हो. तसे आमचं जागृती स्वप्न सुषुप्त, 3 टायर एसी सुषुप्त, सेकंड एसी स्वप्न मनोराज्य, कल्पना करायच्या नुसत्या. गणपतवाणी बिडी पिताना चावायचा नुसतीच काडी आणि म्हणायचा मनातून बांधीन माडीवर मी माडी. मनोराज्य हो, कल्पना. त्याला कारण त्यांनी सांगितलंय की अज्ञान, फार अज्ञानाचं काम इतकं भारी आहे की ते आपण अज्ञानात आहोत हे सुद्धा कळू देत नाही. तुम्ही अज्ञानात आहात हे सुद्धा भल्या भल्यांना कळू देत नाही. म्हणून म्हटले मोठे मोठे घसरून गेले, पडले थरावर थर, थरावर थर पडले. बरं अज्ञान जाईना. त्याला कुठला पुरुष म्हटले? विठ्ठलराव, अक्षर पुरुष.
अक्षर पुरुषाचं तुम्ही चिंतन केलं असेल. अक्षर पुरुष कशाला म्हणायचं तर जीवाला. का का म्हणायचं जीवाला अक्षर पुरुष का म्हणायचं तर ती वृत्तीनुसार उमटते तेवढंच होते आणि दुसरी वृत्ती यायच्या अगोदर गायब होते आणि दुसरी वृत्ती आली की आणि तेवढंच होते. आता कसं झाले हे शब्द ग्रहण करायला लागले तेवढं की आता ती वृत्ती शब्द ग्रहण करायला लागली आहे तसं होण्याचा प्रयत्न करायला लागले. पण तसं होण्याचा प्रयत्न करणं हे सुद्धा एक अज्ञानच आहे. तसं कशाला होतोस तू जसा आहे तसा राहणार. पण अज्ञानी माणूस तसा कसा राहणार जसा आहे तसा कारण त्याला स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञानच नाही. म्हणून शब्दांच्या साह्यानं तो आता चिंतन करायला लागलाय श्रवण करायला लागलाय मग मनन करायला लागलाय. त्याचं मनन आता अंतर्मुख झाले चिंतन करायला लागले मुळाकडे जाण्याचा प्रयत्न करायला लागलाय. मुळाकडे जाण्याचा आता जे बहिर्मुख झालं होतं ते आता त्यानं दारं बंद केल्यात घराची. आता तो आपल्या राजवाड्याकडे चाललाय. मुख्य राजवाडा राजाचा जो आहे ना राजा जिथं झोपतो तिकडं चाललाय जीव. मग त्यानं जीव तिकडे जात असताना मुख्य दरवाजा बंद करा मग आतल्या ह्याचं दारं बंद करा मग आणखी दारं असतील ती तसं ही विषयांची दारं आणि त्या दारांना आत येणार विषय आत येणारी ही दारं इंद्रियांची ही पहिल्यांदा बंद करायला लागते. आवृत्त चक्षुषु असं म्हटलंय त्याला वेदांतामध्ये. आवृत्त करा. ही जी आता उघडी आहेत ना म्हणून नवदाराला लावून कुलपे 10वे उघडे करा. 9 दाराला जी सत्ता देते ते 10वं दार उघडं करा म्हटलं. 9 दाराला लावून कुलपे 10म उघडे करा. पंगू करा मन गुरुच्या चरणी श्रीरंगाला वरा. आमची ही दारं खिडक्या उघड्या आहेत हो सारख्या आम्ही दारं बंदच करणं झाली. 83% काम डोळा करते दिवसभर. किती टक्के काम 83% म्हणजे जागृतीमध्ये जीवाचं स्थान नेत्र सांगितलं असतोय सगळीकडे पण मुख्य बसलेला असतोय डोळ्यात. डोळे आपण दिवसभर बंद करतोय का उघडे आणि दर्शन कसं होतंय उघड्या डोळ्याने का बंद डोळ्याने. कोणत्या हे डोळे बंद करायला लागतात प्राकृत लौकिक आणि आणि जे लौकिक डोळ्यांनी दिसते ते दूर सारायचं आणि अलौकिक दृष्टी जी आहे सद्गुरूने दिलेली त्यानं अस्थिभाती प्रियचं दर्शन घ्यायचं. पण अस्थिभाती प्रियचं आम्ही दर्शन घेतोय महाराज का नामरूपाचं घेतोय. मग नामरूप म्हणलं की माया आहे विशेष आहे आणि ती सामान्य आहे. मग सामान्य झाकतंय नामरूप मग झाकतंय का हो. सोन्याला अलंकार झाकत्यात का झाकल्याचा भ्रम आहे. तसं देह आत्म्याला झाकतोय अंतःकरण आत्म्याला झाकते. कोणतं सुषुप्ती झाकते कशी झाकेल. जो नित्य प्रकाशमान आहे त्याला आभ्र झाकत्यात होय सूर्याला नाही. फक्त झाकल्यासारखा नुसता भ्रम आहे. ही भ्रांती हा अध्यास जर दूर करायचा असला तर आपल्याला श्रवण मनन निधिध्यासन आणि तोम पदार्थ शोधन हे करावंच लागेल. आता सुटका नाही. कोण करणार सद्गुरू करणार. सद्गुरूने तुला मार्ग दाखवला आता तुझं तुलाच करायला लागणार नाही तर पर्याय नाही. मग जागृतीमध्ये आपल्याला आता प्रकृतीनं आपल्याला आणलेलं आहे. प्रकृती आई वडील जन्म देतात त्या देहाबरोबर मृत्यू हा देहाचा ठरलेला आहे. प्रकृती काय देते प्रकृती जागृती स्वप्न सुषुप्ती देते आणि संत काय देतात जागृती स्वप्न सुषुप्तीला जाणणारी तुर्या देतात. मग जागृतीच्या ठिकाणी जागृतीचे धर्म आहेत. जागृतीचे धर्म आहेत विषयांकडे जाणं विषयाशी व्यवहार करणं ही जागृतीतला आहे. स्थूलाचा संबंध आहे. स्वप्नाच्या ठिकाणी काय आहे
तर कल्पित विषय आहेत, भासमान विषय आहेत, नुसत्या वृत्तीचे विषय आहेत आणि तेही कशी आहेत, मिथ्या आहेत. जागृती ही मिथ्या आहे. आता जागृती मिथ्या आहे का हो? आता तुम्हाला आम्हाला जर एखाद्यानं वाईट बोललं कुणी तर मिथ्या आहे. मी इकडे आलो हे मिथ्या आहे. मी इथं आता आलो बोलायला लागलो हे मिथ्या आहे. तुम्हाला असं वाटते तुम्ही ऐकायला लागलं हे मिथ्या आहे म्हणून? मग तुम्ही बसलाय हे तरी मिथ्या आहे का सत्य आहे? अहो, देह जर मिथ्या आहे तर देहानं केलेलं कार्य काय सत्य आहे? असं वाटते. शेतात गेलो, बांगलन केली, 80 टन काढला, एका एकरामध्ये बिल आलं, पोरानं मार्क्स मिळवली, हे सगळं मिथ्या आहे. याला जागृती म्हणतात, याला सुषुप्ती म्हणतात. कुठली जागृती? नाही आम्ही जागृतीत. जागा रे जागा म्हणतात. ही कशाच जागा? स्वरूपाच्या ठिकाणी जागा आणि इथं झोपा म्हणतात. महाराजांनी काल अमृतानुभवामध्ये म्हटलं तर हे सगळं देह मिथ्या आहे. तुम्हाला काय गाढव म्हटलं तर काय परिणाम व्हायला नाही पाहिजे. पण आम्हाला गाढव म्हटलं, महाराजाला जर एखाद्याने गाढव म्हटलं, तू गाढव आहे, ते महाराजाचं काय होईल? अहो काय काय वेळेला ते बोलवलं नाही तर पुढच्या वर्षी जात नाहीत, नाही म्हणतात, माझी तारीख गेली म्हणतात. मग काय किती अहंकार चिकटलेला असेल. तू महाराज होती का? तरी बालक होती, तरुण झाली, 4-5 विद्या काहीतरी शिकल्या, 10-20 अभंग पाठ झाले, काय हरिपाठ 2-4 पाठ झाले, एम नामदेव महाराजांचा, ज्ञानदेव महाराजांचा, तुकाराम महाराजांचा, काय थोडंसं गायला यायला लागले, झाले महाराज. आता ते महाराजाचा अहंकार जाईनाच झालाय. मी बालक होतो ते विसरला अहंकार, मी तरुण होतो. आता इथे बघा आपल्याकडे बाकीचा आता अहंकार नाही. कुठला अहंकार? आता विचारच नाही. ती वृत्ती आता तिकडे अहंकाराकडे गेलेलीच नाही, ती श्रवणाशी एकरूप झाली. पण तेवढाच अहंकार झाला. आता मी ऐकायला लागलोय, त्यावेळेला सामान्य आहे पण ती सामान्याचा बोध नाही, त्यामुळे तिथं राहीना. ती सामान्य आहे, सामान्य सोडून कधी आहे त्यावेळेला? अलंकाराला सामान्य सोडून सोनं कधी सोडून नाहीच. पण त्या अलंकार समजूनच घेणं झाले मी सोनं आहे ती. हा देह अलंकार, देह अहंकार म्हणतात नातीला. समूळ जयाचा नाशीला, परमात्मा संचला आधीच आहे, आधीच आहे. तो सामान्य आधीच आहे. म्हणून सामान्याचं ज्ञान आणि विशेष रूपाचं अज्ञान. आता सामान्याचं ज्ञान नाही, विशेष रूपाचं काय ज्ञान आहे मला, आणि सामान्याचं अज्ञान आहे. सामान्याचं अज्ञान आणि विशेष रूपाचं ज्ञान भ्रमाला कारण आहे, अध्यासाला कारण आहे, भ्रांतीला कारण आहे. आता कन्फ्युजन करा सगळं तिकडे. म्हणून जर तुम्ही सामान्यात राहिलात ना तर भ्रम होऊ शकत नाही. म्हणून आपण प्रयत्न काय करायला पाहिजे साधकानं? सामान्य कसं होऊ, तरंगरहित जे पाणी आहे, वृत्तीरहित जे चैतन्य आहे, वृत्तीरहित चैतन्य, वृत्तीरहित चैतन्य वृत्तीसहित चिदाभास होते. महाराज चैतन्य वृत्तीसहित अंतकरणाच्या स्तरावर, त्याला महाराज आमचं विशेष, विशेषण, विशिष्ट वेदांताचे शब्द आहेत. पण ते सामान्य माणसाला सांगायला लागलं विशेष, विशेषण, विशिष्ट, ते बुद्धी विशेषण लागलं की काय होते? ते जीव होते. हे सांगायला लागले की त्याची बुद्धी गडबडते. काय म्हणायला लागल्यात महाराज? बुद्धी विशेषण लागलं की ते जीव होते, बुद्धी उपाधी झाली की ती साक्षी होते, आणि बुद्धी उपलक्षण झालं की ते स्वरूपाकार होते. हे जर सांगायला गेलं तर महाराजांनाच अगोदर ते समजलेलं नसते बरोबर. कशी बुद्धी, कारण बुद्धी कशी निर्माण होते, बुद्धी कशी निर्माण होते?
महाराज किती सूक्ष्म चिंतन आहे माहिती आहे याच्यामध्ये. हे बुद्धी तत्व कसं निर्माण होते. पहिलं इकडं कसं सांगितलंय, माझं अज्ञान असल्यामुळे, मला स्वरूपाची ओळख नसल्यामुळे जे संशय करते त्याला मन म्हणायचं. एकच अंतकरण जाणीव जी आहे की नाही, कोण आहे बरं, त्याला हे म्हणतात सामान्य स्वरूपाचं ज्ञान. कोण आहे बरं मी, महाराज आमचं कोण बरं सामान्य मी हाय. मन सांगायला लागले तिथे कोण आहे बरं मी, ते मन संकल्प करायला लागलं. बुद्धी लगेच येत्या बरोबर तिथं शेजारी. तिची ती बहीण भाऊच आहेत दोघं. ती म्हणत्या तू देह आहेस का, असं का म्हणते ती, तू का म्हणत नाही ब्रह्म आहेस. ती कोण, मदालसा, ती सांगते तिला. ती मदालसा, तिची बुद्धी शुद्ध होती म्हणून ती सांगायला लागली. बुद्धी म्हणजे ज्ञानवृत्ती, मन म्हणजे संकल्प विकल्पात्मक वृत्ती. पण ही ज्ञानवृत्ती आहे ना, ही ज्ञानवृत्ती आमची ही मलिन आहे. आता ज्ञान आहे आमच्याकडे पण मलिन आहे, स्वरूपाचं नाही. स्वरूपाचं कुठे ज्ञान आहे, हाय आपल्याकडे स्वरूपाचं ज्ञान नाही. दिवसभर जागृतीमध्ये आमचं स्वरूपाचं ज्ञान नाही. बरं, आम्ही विपरीत झालोय त्याचं तरी ज्ञान आहे. मग जो विपरीत ज्ञान जो आहे तो जाणत नाही, आम्ही विपरीत झालोय, त्याला अज्ञानातला अज्ञान महाराज म्हणतात ना. विपरीत ज्ञान जाणतोय म्हणजे त्याला महाराजांच्या भाषेत सांगतो, सर्प रूपानं कळणं हे भ्रमनिवृत्तीला कारण आहे. विठ्ठलराव, सर्प कळायला पाहिजे. सर्प दिसायला लागलाय, सर्प खोटा आहे, माईक आहे, मिथ्या आहे, हे जर कळलं तर तो ज्ञानी मनुष्य, त्याला सर्पाची बाधा होत नाही. हा, तसं देह कळणं, जागृती कळणं. जागृती आहे, जागृतीमध्ये इंद्रिय आपापले व्यवहार करायला लागल्यात, हे आम्हाला कळायसाठी आम्ही जागृतीत पाहिजे का नको. पाय चालायला लागल्यात, हात हाताचं काम करायला लागल्यात, डोळे डोळ्याचं काम करायला लागल्यात, मन मनाचं काम कर, हे बघणार कोण. आता गुरुजी बघणार का, ते बघणार की. तू गुरुजींच्या ठिकाणी असला असतं. गुरुजी तुमचे कुठं आहेत, 3 देहात आहेत का 4थ्या. गुरुजींचं स्वरूप काय, ब्रह्म आनंदम, आणि तुझा विषय आनंदम. त्यांचं स्वरूप परम सुखदम, तुझं विषय सुखदम. ते केवलम ज्ञानमूर्ती, तू विषय ज्ञानमूर्ती. ते द्वंद्वातीतम, तू द्वंद्वात तो द्वंद्वातीतम आहे, अतीतम आहे, आणि तू द्वंद्वात आहेस. मग तू गुरूंच्या ठिकाणी जा ना. गुरु तुझे केवलम ज्ञानमूर्ती, केवल ज्ञानाची मूर्ती आहे. हा, देहाची मूर्ती नाही. नाही नाही, महाराज सारखं सांगतात. ते आमच्याकडे येतात, आम्ही त्यांची पाद्यपूजा करतो. परवा आम्ही एका ग्रंथात वाचलं, एवढा मोठा माझा गुरु, चिदानंद रूपम, आकाशापेक्षा मोठा असलेला, तो 2 पावलात मावला. वय म्हणले, 2 पावलात मावला तुझं गुरु, आणि ते बी पावलं ती मिथ्या देहाची अशी तुझी नाही. आदिनाथ महाराज सांगत होते, शंकर लीला म्हणून एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये गुरुचरणाची व्याख्या केली आहे. अनात्म वस्तूच्या ठिकाणी सतरूपानं अविनाशी असलेली सत्ता, तिचं नाव गुरुचरण. आणि आपल्या तुकाराम गाथेमध्ये जी काय म्हणतात त्याला, सदा माझे डोळं जड तुझ्या मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया, नाही का, किंवा समदृष्टी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी दृष्टी हरी राहो. समचरण जे आहे, समचरण जे समस्वरूपानं व्याप्त आहे, त्याच्या ठिकाणी माझी दृष्टी जर असली तर ती सद्गुरूंच्या चरणावर स्थिर आहे म्हणायची. कारण माझा सद्गुरू व्यापक आहे. माझा सद्गुरू कोणत्या देहापुरता मर्यादित नाही, सद्गुरू आहे ना, तो सतरूपानं सर्वत्र व्याप्त आहे. आणि गुरु का म्हटलंय, जो अणु नाही, लघु नाही, तो गुरु आहे. त्याला अपार का म्हटलंय, ज्याला कशाचाही पार लागत नाही त्याला अपारू म्हटले.
आणि ज्याला निर्विकार का म्हटले तर त्याला कशा विकाराचा स्पर्श नाही म्हणून त्याला निर्विकार म्हटले. हे निषेधमुखानं सद्गुरूंचं वर्णन केलं. आणि सत्यम ज्ञानम अनंतम किंवा सच्चिदानंदम आणि काय म्हटलंय त्याला अनंत आणि परिपूर्ण हे विधिनिषेधानं वर्णन केलेलं आहे. मग आता आपला विषय होता की ना स्वरूपाचं ज्ञान आहे आपल्याजवळ, जीवाच्या ठिकाणी ना स्वरूपाचं ज्ञान आहे. कारण त्यांनी मगाशी येत असताना मी ऐकत असतो बऱ्याच वेळेला, काहीतरी लावतो, कोणतरी विषय गाडीमध्ये चालू असतो. मग त्यांनी सांगितलं की चिदाभासानं काय करायचं आहे तर मी कुठंच आहे समजून घ्यायचं. आता चिदाभास तर साहेबाला मी चिदाभास व्हायला लागलोय हे कोण समजून घ्यायचं? शेजाऱ्यानं. फार अहो इतकं सूक्ष्म आहे प्रकरण. हे ज्ञानदेव जे सांगतायत ना हे इतकं सूक्ष्म आहे, इतकं सूक्ष्म आहे की ते आमच्या स्थूल बुद्धीच्या कप्प्यातच येत नाही. ते आमच्या स्थूल बुद्धीच्या कचाट्यात येतच नाही. एवढं ते सूक्ष्म सांगायला लागल्यात कारण विषयच तसा सूक्ष्म आहे. चैतन्य काय होते बघा, आता सांगतो प्रक्रिया. चैतन्य म्हणजे काय तर जे चित्रूपान आहे, चिती त्याला म्हणतात, चितीला ज्ञान म्हणतात. ते ज्ञान चित होते. चित म्हणजे ज्ञान रूपाने. त्याला पण का ज्ञान म्हणायचं माहितीये का, ते काहीतरी जाणतंय त्याच्या सापेक्ष त्याला ज्ञान म्हणते. नाहीतर त्याला ते ज्ञान आणि अज्ञान हे पण त्याच्या ठिकाणी संभवत नाही. ते काहीतरी तुम्ही म्हणताय आता बाबा हे जाणायला लागले नाही का. आपण म्हणतो चिद्रूप. चिद्रूप म्हणजे जे सर्व जाणतंय. मग जाणतंय म्हणजे काय जाणतंय ते वेगळं जाणते. काय जाणते? पुरुष काय जाणतोय? प्रकृतीला जाणतोय. मग प्रकृती जाणतं दोघं झाली. मग दोघं झाली की मग दोघं जाणले तर एक वेगळा झाले. काय जाणणार ती? आज नाही अद्वैत कसं सिद्ध होणार मग? म्हणून जिथं जाणता, जाणीव आणि जाण्याची वस्तू हे तिन्ही एकाकार झाल्यानंतर जे राहते ते शुद्ध तत्व आहे. त्याच्या ठिकाणी व्यवहार त्रिपुटीतला नाही. मग निदान ते जाऊन ते त्रिपुटी निदान द्वैतात तरी येऊन द्या. मी जाणताय आणि ते दृश्य आहे एवढं तरी येऊन द्या अगोदर. मी ते दृश्य आहे मी द्रष्टा आहे इथपर्यंत तरी येऊन दे. मी चेतन आहे ते जड आहे इथपर्यंत तरी येऊन दे. सर्वच चेतन आहे हे नंतरचा प्रवास आहे. पण निदान मी तरी चेतन होऊ दे अगोदर. मीच आता दृश्य झालोय. मीच झालोय आता दृश्य. द्रष्टा दृश्य झालाय. द्रष्टा दृश्य कसा झाला? चेतन जडाचा संबंधच होत नाही तर साप कसा दोरी झाला? दोरी कशी साप झाली? कशी झाली? मग द्रष्टा कसा दृश्य झाला? अहो काय नाही हो, हे इंद्रियांच्या माध्यमातून सगळं गोळा करते हो आणि इथं अंतःकरणात उभं करते हो ते. मग अंतःकरणाला काय स्वतःची सत्ता आहे? जड आहे अंतःकरण. मागणं प्रकाश टाकल्याशिवाय या अंतःकरणातल्या वृत्तीच प्रकाशित होत नाही. त्याला पिक्चरच्या टाकीमध्ये मागणं प्रकाश टाकतात आणि मग रीळ प्रकाशित होत्या. जे ते हे संसार चित्र उमटे तो मनोरूपी पटू फाटे. कधी फाटे? परवा आमचा मुलगा सांगत होता हा बल आहे ना एका सेकंदात 50 वेळा लागतो आणि जातोय. तसा हा जीवरूपी बल आहे ना एका मिनिटामध्ये तुम्हाला सांगतो श्वासाच्या माध्यमातून जर गेलात तुम्ही तर 15 श्वास गुणिले 1 तासामध्ये 15 सक 900 श्वास होतात आणि 24 तासाचे 21,600 होतात. पण ह्या 21,600 व्हायच्या एक श्वास आहे दुसऱ्या श्वासामध्ये सामान्य चैतन्य आहे. ते सामान्य चैतन्य तिकडे संधी आहे तिथे संधीचा शोधच घेत नाही आम्ही. तसा एक जीव दशा व्हायच्या अगोदर तो जीव शिवदशेत असतोय. तिथं ह्यो जागा पाहिजे का नको? मीच आता जीव व्हायला लागलोय. मीच वृत्तीच्या माध्यमातून प्रवाहित व्हायला लागलोय. ते चैतन्य चितरूपानं आलं. तो चितरूपानं त्याचा जो प्रकाश आहे तो लोपतोय आणि त्या चितला आणखी एक त लागतोय. त्याला काय म्हणायचं? चित्त.
आता चित्त चैतन्यानं चोरून नेलं, चित्त चैतन्य चोरून नेलं का चैतन्याला चित्तानं चोरून नेलं? कुणी कुणाला चोरून नेलं? आमचं चित्त विषयांनी चोरून नेलं, अंतःकरणानं चोरून नेलं. आणि संतांनी चित्ताच्या माध्यमातून चित्तला चोरलं. त्यांनी खरा देव चोरला. त्याला निर्विकार प्रकाश म्हणतात. एक विकारी प्रकाश, एक जड प्रकाश, एक निर्विकार प्रकाश आणि एक स्वयंप्रकाश. ते ब्रह्मसूत्रामध्ये आले होते. मग आता आपण स्वयंप्रकाश आहे काय, विकारी प्रकाश आहे काय, निर्विकार प्रकाश आहे काय, जड प्रकाश आहे? आमचा प्रकाश जडाबरोबर तादात्म्य पावला. जागृती विकाराच्या ठिकाणी जीव निर्माण व्हायला लागला. तो विकारी प्रकाश त्या विकारी प्रकाशाला जाणायला लागला तर साक्षी प्रकाश. त्यावेळेला ती बुद्धी काय होते? उपाधी होती. म्हणजे बुद्धीचे धर्म माझे नाहीत बाबा, मनाचे धर्म माझे नाहीत बाबा, चित्ताचे धर्म माझे नाहीत बाबा. मग असं कधी म्हटलंय आम्ही? काय चिंतन कधी केलं? हे कुठं काय चिंतन केलं? तेव्हा काय चिंतनाला वेळच नाही. चिंतने चिंतने तद्रूपता. आता कशाचं चिंतन चालू आहे? त्याच्याशी तद्रूपता. म्हैशीचं चिंतन चालू झालं की हा म्हैस झालाच बघा. दुधाचं चिंतन 2 लिटर झालं की हा 2 लिटर झाला. किती? चैतन्य 2 लिटर होते. बर तिथे मी थांबत नाही 2 लिटर मध्ये. ते डेअरीत जाते. डेअरीतनं जाऊन बिल पण येते. बिल आलं की महिन्याचं कॅल्क्युलेशन करते. ती बँकेत जाऊन पडते. आणि हे चैतन्य बँकेत बी जाते, पैसे बी काढून आणते. हा जीव कसा कसा वाहत जातोय आणि त्याला हे कळनाच झालंय की मला या वृत्तीनं खलास करून टाकलं. माझी गेली की अवस्था. कधी मेल्यावर जीवनमुक्त अवस्था भोगायची? जागृतीमध्ये तुम्ही मुक्त नाही. स्वप्नात जागृतीतच मुक्त नाही, स्वप्नात कुठला मुक्त? तिथे मी ओरडतेच. अहो इथं ओरडत असल्यावर तिथे 100% ओरडते. आणि सुषुप्तीत तर काय संबंध नाही. अज्ञानाची गाढ अवस्था म्हणजे ती सुषुप्ती आहे. तिथं त्याला ज्ञान बी नाही ना अज्ञान बी नाही, काय नाही. नुसता गाढ निद्रेमध्ये असतो. घन अवस्था वृत्ती सुषुप्ती. त्याच्या ठिकाणी योगानंद म्हणून सांगितले. घन अवस्था वृत्ती सुषुप्ती. वृत्ती त्या घन अज्ञानाच्या ठिकाणी काय झालेली आहे? लीन झालेली आहे. त्या ठिकाणी तो योगानंद आहे. मग या ठिकाणी आता हे स्वरूपाचं ज्ञान नाही आणि विपरीत ज्ञान म्हणजे जागृती विपरीत आहे, स्वप्न विपरीत आहे. मग ते विपरीत आहे त्याचं तरी ज्ञान आहे का हो आम्हाला? त्याचंही ज्ञान नाही. आणि त्याला ज्ञानेश्वर महाराज म्हणायला लागल्यात, जिथं विपरीत ज्ञान नाही, समजत नाही मी विपरीत अवस्थेत आहे आणि मी स्वरूपाचं ज्ञान नाही म्हणजे मी स्वरूप आहे हेही समजत नाही, त्याला अज्ञान म्हटलं. साप सत्य आहे खोटा हे कळते म्हणजे विपरीत ज्ञान. ते खोटा आहे सत्य नाही हे कळते ना. दोरी अशी जी संधी काळ सांज वेळ आहे ऐशा काय सांज संकल्पाची वेळे नावेक तिमिरती बुद्धीचे डोळे. संकल्पाची सांज वेळे नावेक तिमिरजिती बुद्धीचे डोळे. म्हणून अखंड तिथे झावळे भूत भिन्न ऐसे देखे. 9वा अध्याय. संकल्पाची सांज वेळ आहे म्हणून सांगितलं. मनानं संकल्प करायला सुरुवात केली की सामान्य झाकते. जो पाण्याची लाट व्हायला लागली की ती आपल्या स्वरूपाला विसरतेच. वृत्ती उठायला लागली आणि त्या वृत्तीबरोबर आपण एकरूप व्हायला लागलो की आमचं सामान्य स्वरूप जे आहे ते सामान्य स्वरूप असून सुद्धा आम्हाला त्याचा अनुभव घेता येत. आता काय करायचं आहे? उठू दे की लाट उठू दे, पण लाटेनं म्हणजे चिदाभासानं मी कुटस्थ पाणी रूप आहे असं चिंतन सोडायचं नाही.
वृत्ती उठू दे की, वृत्ती उठणारच आहे का, तर मागणं फ्लो आहे तेवढा, चित्तामध्ये साठा आहे तेवढा. पण वृत्ती आता वृत्तीच्या ठिकाणी, अंतकरणाच्या ठिकाणी निर्माण झाली, ती सत्व रजो तमोगुणी कसे असेल त्याप्रमाणे ती असेल. पण त्या वृत्तीचा जर आम्ही साक्षी झालो, तिला जर बघितली, तर तिचं तिला काम करू दे की, आणि मी जरा वेगळा राहू दे की. चौथा, आता मी काय झालोय, त्यांच्यात गुंत्यात गुंतलोय. मी या प्रकृतीच्या गुंत्यामध्ये गुंतलोय. मी पुरुष आहे, मी गुंत्यात नाही त्या, पण मी पुरुष व्हायला तयार नाही, मी प्रकृतीकडे प्रवाहित झालोय. म्हणून या ठिकाणी पहिल्यांदा या प्रकृतीमध्ये हे जे जागृती अवस्था, स्वप्न अवस्था, मग त्या जागृतीमधली 25 तत्व, स्वप्नावस्थेमधली 17 तत्व, आणि सुषुप्ती अवस्थेमधलं एक अज्ञान तत्व, ह्या सगळ्याचा विचारानं आपल्याला बाद करायचा आहे, सोडायचा आहे. मग आता हे कधी करायचं? जागृतीमध्ये आपल्याला जागा असलो तर आपण करणार. आता जर जागृतीमध्ये विषय असा आहे, महाराज नेहमी सांगतात, जागृती आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की स्वप्न आहे, होय ना. मग स्वप्नामधलं सत्य का मिथ्या? सगळं मिथ्या आहे स्वप्नातलं, कारण स्वप्न आहे. आता जागृतीमध्ये हे आम्ही जे करायला लागलोय आता, हे सत्य का मिथ्या? आज सकाळपासून जे केलं ते सत्य का मिथ्या? मिथ्या आहे. पण मिथ्या आहे ह्याची जाणीव आमच्या अंतःकरणात आहे का? नाही. मग आता ती जाणीव जर एक नाही, तर दुसरी जाणीव असणार की हे सगळं मी इकडं आलो, मी तिकडं गेलो, आबा देसाई इकडं आला, आबा देसाईंनी प्रवचन केलं, आबा देसाई कोल्हापूरला गेले. मग आबा देसाई देह झाले का? आबा देसाई निर्विकार झाले त्या? आबा देसाई चैतन्य झाले? नाही झाले. त्या चित्तला चित्त लागते. मग आता चित्तला चित्त झालं, त लागतं, आणि तू त आहे ना, त्यालाच तकार म्हटले. तकार म्हणजे अज्ञान, तकार म्हणजे तमोगुण. ते चित्त होते, ते ज्ञान त्या चित्ताच्या ठिकाणी येते, तिथले संस्कार काढते बाहेर, ते मनाच्या ठिकाणी आणते, बुद्धी त्याचा निश्चय करते, आणि तेवढाच अहंकार धारण करते, आणि तो जीव तयार होते. तो गेला, घराकडे गेला, बायकोकडे बघितलं की मी हिचा पती आहे, हे दुसरं काढते, पान उलटते, तिला बायको करते. ती ईश्वराची एक काय आहे, निर्मिती आहे, ती पण निर्विकार आहे. ती एक स्त्री आहे, त्याच्यावर पत्नी नावाचा आरोप करते. ती बापाची कन्या असते, ती भावाची बहीण असते. मग त्या असलेल्या निर्विकार असलेल्या त्या नामरूपाच्या ठिकाणी सुद्धा गुण दोष निर्माण करणार हे आमचं मन आहे. आणि गुणदोष याती न विचारू काही, ठावरीला पायी आपुलिया, तुका म्हणे नाही गुणदोष अंगा येत, वृक्षवलिया मा सोयरे वडचरे. म्हणून काय करायचं? दिसल्या दिसल्या विकार काढते बाहेर. कुठलीही वस्तू बघा तुम्ही, ही भिंत बघितली का नाही? भिंत बघतच नाही, माती बी बघत नाही, रंगवायला पाहिजे. आता तिनं काही तक्रार केली आहे काय? तिला सुख दुःख आहे काय? नाही. बसल्या बसल्या रंगवायला पाहिजे. बरं रंगवायला पाहिजे, मग नेरोलॅकचा मारूया का, एशियन पेंट मारूया का, पुट्टी मारूया, पैसे आहेत काय? गेलं की सगळं. ती भिंत बी गेली, आणि ती स्वरूप बी गेलं, आणि ह्याच्याच मनाच्या कल्पनेमध्ये रममाण झाला. आणि मग आता यात नाही, त्याला जागा कसा करायचा? म्हणजे अशा किती वृत्त्या उठतात दिवसात? 40,000 त्रिपुट्या तयार होत्या. आणि सांडिली त्रिपुटी, दीप उजळला घटी, उजळला घटी, उजळला घटी, अनुरेनुया तोकडा, तुका आकाश एवढा, तुका आकाश एवढा आहे, तुका आकाश एवढा आहे, तुका आकाश एवढा आहेस, तू झालास एवढा. आणि ब्रह्म व्हायचं म्हणे. अरे ब्रह्म केवढं, तू केवढा.
तुझी वृत्ती केवढी, ज्ञानदेवांची वृत्ती केवढी होती, केवढी वृत्ती झाली. मुंगी उडाली आकाशी, वृत्ती मुंगी रूपी वृत्ती आकाशा एवढी झाली. मग त्यावेळेला ते महाराजांनी सांगितले, हे विश्वाची माझे घर. मग माझी वृत्ती झाली विश्वा एवढी. अहो माझी विश्व वृत्ती झाली, विश्व ती जागृतीत आली, विश्व अभिमानी झाली, ती जागृतीत व्यापार करायला लागली, सुख दुःख भोगायला लागली, जन्ममरण भोगायला लागली, स्वप्नामध्ये बी तेच भोगायला लागली, सुषुप्तीमध्ये ती प्राज्ञ झाली, अज्ञानात आली. आणि कधी झाली ती आकाशा एवढी. ही वृत्तीच आपल्याला स्वरूपाभिमुख करणार आहे. कोण करणार नाही तर वृत्ती. पण ती अंतर्मुख झाली तर, आणि मग ती वृत्ती जसं मिठाची भावली किंवा मीठ समुद्रात गेलं विरघळून जाते, तशी वृत्ती स्वरूपाकार झाली तर वृत्ती वृत्ती राहत नाही, निवृत्त होते. कारण स्वरूपाचं तिला काय होते, स्वरूपाचे गुणधर्म स्वरूपाकार होते. मग तसा प्रयत्न करायला पाहिजे. हा त्यांनी सांगितले परवा, सुखाच्या शेजारी पोहडलिया. सुखाचा शेजार आहे हो, पण तो सोडून आम्ही दुःखाचा सगळा बाजार मांडून बसलोय हो. आणि काय ते आहे की तुम्ही म्हणता ते, सद्गुरु वाचुनी संसारी तारक, नसेची निष्ठंका अनुकोनी, इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी, संशयाची श्रेणी छेदितीना. किंवा आणखी एक तुम्ही याच्यामध्ये म्हणता की ही सगळी मायेची जनिते आहे की म्हणा, आणि हे सर्व मायेचे दुःखाची जननी नाही आधी अंती अवसारी. तो एक अभंग आहे. पण ती आमच्यावर आरोपण कुठं व्हायला लागले, येर ते माईक आहेत पण ती जमवणार आम्ही बाबा. आणि जे स्थायिक आहे तिकडे लक्ष नाही. एक स्थायिक आहे, एक माईक आहे. आता ह्यातलं स्थायिक काय आहे, स्वरूप स्थायिक आहे. आणि माईक काय आहे, हे माईक आहे आता बदलायला लागले. पहिलं वेगळं होतं, आता वेगळं आहे, नंतर वेगळं दिसणार आहे. मग हे माझं आहे नाही, पण माझं आहे असं कसं, मग कुणाचं आहे, माझंच आहे. माझं नाही, हे माझं नाही म्हटल्यानंतर हे कधी म्हणणार, मी ह्याचा जर बाद केला तर म्हणणार, मी ह्याला जर जाणून घेतलं तर म्हणणार. मी आता हेच होऊन बसलोय ओ, माझा फोटो काढा म्हणते. कशाचा, आत्म्याचा. मी जर आत्मा आहे तर फोटो काढायला जाईल का त्यो. मी जर आत्मरूप आहे आणि त्या ठिकाणी तो म्हणतोय की सत्यम अनंत ज्ञानम गगनाचे प्रावरण नाही, आकाशाचा फोटो काढता येतोय का. असं कोण माणूस आहे, तुम्ही कधी आकाशाचा, तुमचा कॅमेरा आकाशाला का टिपत नाही बरं. तुम्ही आता जे सगळे टिपताय पण आकाशाला का टिपत नाही ते. मग आकाश खरं आहे का हे आकाराला आलेलं आकाशात ते खरं आहे. अहो हे खरं नाही. मग हे कॅमेरा स्थूल आहे, तो स्थूलालाच टिपायला लागलाय, आणि जे सूक्ष्म आहे त्याला ते टिपणा त्याच्या कक्षेतच येणार ती. मग आकाश खरं आहे. मग आकाशामध्ये वायू आला, मग ती आकाशाच्या अगोदर आकाशाला ज्यानं सत्ता दिली तो खरा आहे. ती माया खरी आहे. त्या मायेनंतर ते 3 गुण खरी आहेत. मग ती 3 गुण त्याला सत्ता नाही, मग मायेला सत्ता आहे. आणि मग माया बी खरी नाही म्हणतात, तेवढा एकच खरा आहे. मग आता काय काय खरं आहे आमचं. पंचमहाभूत खरी आहेत का, 3 गुण खरी आहेत का, माया खरी आहे का, महतत्व खरं आहे. त्यातलं कुठलं खरं आहे. महाराज तर म्हणतात मग एकल परमात्म्याचे एकांक. अरे या कल्पितानच आमची वाट लावली नव सगळी. पण परमात्म्याची काय वाट लागते का हो. नाही, कल्पिताची वाट लागल्याशिवाय राहील का हो. कल्पितच आहे, त्याची वाट लागणारच आहे, त्याला नाही जर सत्ता. म्हणून कल्पित सांडून जे अकल्पित आहे, ज्याच्यावर सगळ्या कल्पना उठतात, तिकडं आमचं लक्ष जायला पाहिजे. मग ते कधी जाणार तर ऐक ज्ञानाची लक्षणे. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासे आपण, या नाव ज्ञान. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अज्ञान हे 2 विपरीत, एक विपरीत ज्ञान, एक स्वरूप ज्ञान. ह्याच्या मधली अवस्था जी आहे ती अज्ञान. तो अक्षर पुरुष आहे, आणि तो अक्षर पुरुष काही केल्या लवकर जात नाही. अक्षर त्याचं नावच दिलंय, अक्षर पुरुष आहे. जीव
तो येतो, वृत्तीबरोबर तादात्म्य पावतो, तेवढाच होतो, दुसऱ्या वृत्तीला मध्ये गप असतो. सुषुप्ती तर एकदमच गार असतो. पण हा जो अक्षर पुरुष आहे ना, त्याच्या सत्तेवर अक्षर पुरुष काम करतोय. जीव जाणत नाही हो, म्हणजे अज्ञान घेऊनच काम करायला लागलाय. अक्षर पुरुष म्हणजे अज्ञान, जाणत नाही ते. कुठं जाणतोय विठ्ठलराव? जागृती जाणतोय का मी? जागृतीतले व्यवहार जाणतोय का मी? इंद्रियाची व्यवहार जाणतोय का मी? आणि अण्णाजी सांगतात जागृती स्वप्न आहे. खरोखर जर स्वप्न असतं तर स्वप्नातल्या कुठल्या गोष्टींना आम्ही दुःखी झालो? काल रात्री स्वप्नामध्ये 1 लाखाची लॉटरी लागली किंवा ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळालं. उद्या सकाळी उठलो, मग त्याच क्वाटवर पडलेलो होतो. मग काय आता पेपरात छापून यावं तुझं गोल्ड मेडल? काही 1 लाखाची, आमचे महाराज म्हणायचे 1 लाखाची लॉटरी लागली काय 1 लिटर दूध येते का बघ जा म्हणली. कारण ती सत्ता वेगळी आहे, प्रतिभाषिक सत्ता आहे. व्यावहारिक सत्तेत तिथं काम करत नाही ती, आणि इथली व्यावहारिक सत्ता प्रातिभाषिक तिथं काम करत नाही. आणि पारमार्थीच्या ठिकाणी हे दोन्ही पण पारमार्थिक सत्तेमध्ये काम करत नाहीत, कारण त्याला अस्तित्वच नाही. पण अस्तित्व नसताना आम्ही अज्ञानानं त्याला अस्तित्व दिलं, त्याच्याशी प्रवाहित झालो आणि आपलं अस्तित्व आम्ही विसरून जीवन जगायला लागलोय. जागृती आम्हाला मिथ्या आहे कळेना, जागृती सत्य म्हणून व्यवहार करायला लागलोय. जागृती मिथ्या आहे म्हणजे स्वप्न आहे, आणि त्या स्वप्नातली सगळे गोष्टी मिथ्या आहेत, पण त्याच्याशी आम्ही तादात्म्य पाहून सुखी दुःखी व्हायला लागलो. आता जर एक विषय असा आहे की जर खरोखरच एक स्वप्न आहे तर त्याचे संस्कार चित्तात व्हावे का नाही व्हावे, आणि जर झाले तर मिथ्या रूपानं व्हावेत का सत्य रूपानं व्हावेत? तर मिथ्या रूपानं. मग जर मिथ्या रूपानं संस्कार व्हायला पाहिजेत तर हे मिथ्या आहे हे जाणण्यासाठी आम्ही शुद्धीवर असायला पाहिजे का नको? मग शुद्धीवर आम्ही जर असतो तर स्वप्नामध्ये रडलो असतो का? कोणत्या स्वप्नात? ह्या झोपल्यानंतरच्या नवं, ह्या स्वप्नात. मग आता जर रडत असले तर आम्ही शुद्धीवर नाही, आम्ही बेशुद्ध आहोत. आभाना पादक आवरण, असत्वा पादक तर हायच. म्हणून आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया की जागं होऊया, अज्ञान समजून घेऊया. ज्ञान तर आपलं स्वरूप आहे, पण विपरीत ज्ञान आणि स्वरूप ज्ञानाच्या मधली जी अवस्था आहे ते अज्ञान, ज्याच्या ठिकाणी ना सापाची ओळख आहे ना दोरीची ओळख आहे, मध्येच काहीतरी आहे. काय वर आहे? हिथं जे गोंधळ व्हायला लागलाय आणि तिथला जो व्यवहार व्हायला लागलाय तो आमच्या भयकंपादी जीव हागुभूत व्हायला लागलाय. अण्णा म्हणतात, अण्णांच्या प्रेमळ भाषा आहे होती, आवडते महाराजांना, आमच्या आवडते. महाराजांनी सारखं अण्णांचं नाव काढतात, जावं म्हणतात त्यांच्याकडे. पण मी मगाशी महाराजांना म्हटलं महाराज मी त्यांना काय सांगू म्हटलं, माझ्याकडे एवढं त्यांच्याकडे जेवढे त्यांनी श्रवण केलेलं आहे तेवढं माझ्याकडे साठा नाही आहे म्हटलं. जावं म्हटलं, काय जे असेल ते तुम्ही बोला म्हटलं. तर जेवढं सांगायचा प्रयत्न केला. तुम्ही सगळ्यांनी चिंतन करावं, आपण सगळ्यांनी चिंतन करावं. अशीच आपण सगळेजण ह्यामध्ये काही या जन्मात काही लवकर सुटका होईल तो अक्षर पुरुषाची अशी वाटत नाही मला. परत पुढच्या जन्मामध्ये आपण भेटणार आहोत, मागेही भेटत आलेलो आहोत, फक्त नामरूप वेगळं आहे. अण्णा परत येणार आहेत, त्यावेळेला आणखीन ती बुद्धी प्युरिफाय झालेली असतात. तर मागचा साठा घेऊन लहानपणापासून ते परत आता त्या मार्गात जेवढा प्रवास झाला आहे त्याच्या पुढं आता आपला प्रवास काही, पूर्वी आपण फार अज्ञानी होतो महाराज, काहीच ज्ञान नव्हतं. हे निदान माळ घातली, हरिपाठ म्हटला, काही ज्ञानेश्वरीचं चिंतन झालं, तुकाराम गाथेचं, भगवद्गीतेचं थोडीशी सुधारणा झाली. अशी हळूहळू सुधारणा होणार आहे. चित्त आहे ना एकदम चित्त होत नाही. तुम्ही आता सांगितलं मी तुम्हाला चित्त करा म्हणून, जर चित्त त लागून जर चित्त झालंय तर आता तेवढा त काढून टाका आणि चित्त व्हा. चैतन्य चित्त आणि चित्त, आणि ते चित्त त्याला ह्या इथं आहे ना
पुढे 141वी ओवी आहे. ती अज्ञान ते ज्ञान अज्ञान अंगीकारे निघाली वृत्ती विखुरे ती सत्व रजद्वारे तमही होय. असं त्याचा काय होते, अधपतन होते, प्रवाह होतोय त्याचा. म्हणून ते चित्ताला ना हळूहळू प्युरिफाय करायचं. त्याला प्रमाण सांगू 12व्या अध्यायामध्ये, अथवा हे चित्त मनबुद्धी सहित माझ्या ठाई अचुंबित न शकसी देऊ तरी गायसे करी या आठा प्रहा माझारी मोठके निमिष भरी मोठके. म्हणजे त्या चित्तला कशाचंही संग नसताना जे शुद्ध अवस्था आहे ती मला दे. प्रयत्न करूया. हां, कुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री सद्गुरुनाथ महाराज की.